तर आज मी तुम्हाला राजमा मसाला झटपट कसा बनवायचा ते दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी इथे हा राजमा रात्री भिजत घातला होता। 4-5 तास ह्याला आपल्याला भिजवून घ्यायचे। आता मी ह्याला कुकरला शिजवून घेणार आहे। डायरेक्ट कुकरला भाजी नाही लावणार। राजमामध्येच मी उकडण्यासाठी छोटे छोटे हे 3 बटाटे ते टाकणार आहे। ह्याच्यात आपण राजमा शिजेल असं थोडंसं पाणी घालायचे। थोडं मी पाणी घातलं याच्यामध्ये। थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचंय। तर आता हे मी कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे, म्हणजे राजमा छान असं शिजेल। तर राजमा बटाट्याची ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे 3 मोठे कांदे घेतलेले आहेत। मीडियम आकाराचे कांदे आहेत हे। 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत। 2 बीटचे छोटे तुकडे आहेत, त्याने कलर छान येतो भाजीला। कलरची लाल मिरची वापरण्याऐवजी तुम्ही बीटचे तुकडे पण घालू शकता, त्याने भाजीला रंग खूप छान येतो। आलं घेतलं 1 इंच। 3 छोटे टोमॅटो आहेत आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर आता हे मी कट करून घेते। ग्रेव्हीसाठी कट करून घेऊयात कांदा टोमॅटो। तर हा मसाला फ्राय वगैरे अगोदर करायचा नाही, मग आपण कांदा टोमॅटो शिजवून घेणार आहे। आज थोड्या वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला ग्रेव्ही बनवायची दाखवणार आहे। तर इथे मी हे सगळं कट करून घेतले, ते मी या भांड्यामध्ये घालून घेते। हे शिजण्या इतपत पाणी घालायचं याच्यामध्ये आपल्याला, आणि आपण हे आता शिजवून घेऊयात। हे बघा, हे मी शिजण्यासाठी ठेवले। त्याच्यात मी अर्धा चमचा धने पण घालणार आहे। तर हे बघा, याच्यात मी धने घालते थोडेसे। तर हे बघा, कांदा टोमॅटो छान शिजलेले आहे। तर आता मी गॅस बंद करते आणि ह्याला आपण थोडंसं थंड होऊ देऊ, म्हणजे आपल्याला हे वाटून घ्यायला मसाला। तर आपण शिजवून घेतलेलं ग्रेव्हीसाठी कांदा बटाटे टोमॅटो थोडं थंड झालेलं आहे, ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। तर हे बघा, अशी बारीक प्युरी मी बनवून घेतली आहे त्या मसाल्याची। तर आता आपण भाजीला फोडणी घालूयात। तर इथे मी तेल घातले 2 चमचे, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं। ह्याच्यामध्ये मी रोजच्या वापरातली अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालतीये। पाव चमचा हळद घालतीये, आणि जी मसाल्याची प्युरी आपण इथे बनवली होती ती मी याच्यामध्ये घालते। तर ग्रेव्ही मध्येच मी चवीपुरतं मीठ घालते। किचन किंगचा हा गरम मसाला आहे, तो घालतीये। मग कुठलाही गरम मसाला असेल तर तो घालू शकता। तर हे बघा, ग्रेव्ही आपली छान फ्राय होत आली आहे। तर भाजीला घट्टपणा छान येण्यासाठी आपण राजमा आणि बटाटा जो शिजवून घेतला होता कुकरला, त्याच्यातला मी बटाटा घेतलाय शिजलेला आणि तो किसून घालते ह्याच्यामध्ये।
तर आपण शिजवून घेतलेला राजमा आणि बटाटा आता ह्याच्यामध्ये घालणार आहेत. तर तुम्ही बघू शकता राजमा छान शिजलेला आहे, हे बघा. तर मी आता ह्याच्यात घालून घेते. तर दुसऱ्या साईडला मी गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलंय. भाजीमध्ये गरम पाणी घातल्याने भाजीची टेस्ट पण छान येते आणि रंग पण छान येतो भाजीला. गरम पाणी घालून घेते. तुम्हाला कितपत दाटसर भाजी हवी त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता. तर हे बघा किती छान अशी दाटसर आपली भाजी झाली आहे. मस्त भाजीला रंग पण छान आलाय. तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.